वैजापूर तालुक्यातील लासूरगाव या ठिकाणी पावसाच्या अतिवृष्टीमुळे शिवणा नदीला मोठा पूर आलाय। या पुरामध्ये संसार उपयोगी सगळे साहित्य वाहून गेल्यामुळे एका आईच्या मनातील वेदना जणू शिवणा नदीच्या पाण्याच्या लाटांमध्ये घुमू लागल्या। साहेब सगळं पुरात वाहून गेले। पोरं रस्त्यावर आली। काय खावं कुठे राहावं अशी हृदयाला भिडणारी घटना घडली असून या मातेने शासनाकडे मदतीचा हात मागितला आहे। गेलं साहेब, राहायला पत्र गेले, कपडे गेले, सगळं गेले साहेब। उडवली लेकरं घेऊन रोडावर आहे साहेब, काहीच नाही। सरकारची मदत द्या साहेब। एक पानं राहिलं नाही, काय राहिलं नाही, सगळं गेलं साहेब। माझे पत्र गेले, सगळे गेले, कपडे गेले साहेब, काहीच राहिलं नाही का। काय होतं आपलं? त्याच्यामध्ये धान्य होते, गॅस होता, भांडे होते, पत्र होते, कपडे होते, सारं सगळं होतं संसार त्याच्यामध्ये। लेकरं बाळ रोडावर आहे साहेब। थोडी सरकारची मदत पाहिजे साहेब। काहीच राहिलं नाही, फक्त एका कपड्यावर आहे साहेब। एका कपड्यावर मदत पाहिजे साहेब। काहीच नाही राहिलं, काहीच नाही राहिलं, काहीच नाही राहिलं। घरपड वाहून गेलं, सारं परिस्थिती बेकार चालू आहे आमची। खराल धान्य दुन्य सारे गेले, पुरा संसार गेला वाहून। काहीच राहिलं नाही, खाया प्यायला काहीच नाही, कपडे नाही, लत्ते नाही, काही पैसे अडके दाणे सारेच गेले आमचे। घर राहायला नाही, कुठं राहायचं कुठं जगायचं, पोरं सर सारे उघडे वरे आणि काहीच नाही। लेकरं बाळे बारीक बारीक, त्यांना घर नाही राहायला, खायला नाही, पियाला नाही, सारेच गेलं, काहीच राहिलं नाही आमचं। कपडे लत्ते पुरेच गेलेले। आमच्याकडून तुमच्याकडून पाहिजे, आम्हाला घर बांधून दिले पाहिजे, शासनानं आम्हाला केले पाहिजे मदत। घर बांधून आम्हाला राहायला जागा दिल्या पाहिजे। पसारा पूरा भाई के चल गया, गिलास नहीं रहा पानी पीने को, हमको हमारे बच्चों का कपड़े नहीं रहे पहनने को, आप हम शुक्र आइए। और सर हमने क्या करना, अब 2 दिन रखेंगे, हमको स्कूल में निकाल लेंगे। हमारा पूरा पसारा भाई के चल गया, छोटे छोटे 4-5 बच्चे हमको, एक पानी पीने की गिलास नहीं रहा, गोदड़ा बिगड़ा सब भाई के चल गया। गेलं बाबा, पुरं गेलं माझं। यायला ते पुरं दाणे दुने सगळे गेलं माझं। काय करा आम्ही? पत्रे माग घर 20 वर्षापासून बांधलं होतं, ते सगळं वाहून गेलं नदीत। काय करा? हे सरकारनं काय तर द्यावा। हे सांडच बापू बी वाहून गेलं, सगळं गेलं, मोरी पडलं, सगळं पडलं, घर वाहून गेलं माझं। काय करा? यायला सरकार काय काय द्यावा आम्हाला, गरीबाला काय तर मदत। काय करा? माझे भांडे गेले, आमचे दाणे दुने गेले, पीठ गेलं, काहीच नाही राहिलं आम्हाला घरामध्ये खायला। आम्ही काय करायचं आता? काहीच नाही राहिलं आमच्या घरात। ते घरात पाणी, भांडे नदीला वाहून गेले, पीठ वाहून गेलं, दाणे दुने वाहून गेले, पैसे अडके होते थोडेफार कामधंद्याचे ते वाहून गेले। काय करावं आम्ही सांगा तुम्ही आता, काय करावं गरीबाला? काय होतं असं? खाण्याच्या वस्तू पण गेले, खाण्याच्या वस्तू दळण गेलं, 2-4 पायल्या गहू होते ते गेले, भांडे कुंडे गेले, थोडेफार पैसे कामधंद्याचे होते ते गेले वाहून, काहीच नाही राहिलं आमच्या घरात। आता तुम्हाला अशी काय अपेक्षा आहे शासनाकडून की आपल्याला आमची भरपाई करून द्यावा, आमच्या घरापुरती भरपाई करून द्या, आमचं जे गेल ते भरपाई करून द्या। भांडे कुंडे दाणे दुने पैसे अडके, माझा किराणा वाहून गेला, माझे दाणे वाहून गेले, माझे पीठ कूट घरात काहीच राहिलं नाही। काय होतं? सगळं गहू बाजरी ज्वारी तांदूळ कोडाया पापड सगळं होतं घरात, कपडे लत्ते। तुम्हाला अशी काय अपेक्षा आहे शासनाने, कोणत्या पद्धतीने मदत करायची? आता ते काही ना काही मदत करा आम्हाला। आम्हाला आता सध्या चहाला सुद्धा चहा साखर नाही घरामध्ये, मग काही ना काही मदत करा ते। आम्ही म्हातारा या भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शिवणा नदीला आलेल्या पुराची परिस्थिती इतकी भयानक होती की पाणी पूर्ण गावात शिरले आणि गावातील घरे पाण्याखाली गेली। पाहता पाहता होत्याचे नव्हते झाले। अनेक कुटुंबांचे खाण्यापिण्याचे अन्न, कपडे, धान्य या पुरात वाहून गेले आणि ही कुटुंबे रस्त्यावर आली।
त्यांची लेकरे उघड्यावर आली। या उघड्यावर आलेल्या पूरग्रस्त कुटुंबांना रात्रीच्या वेळी ग्रामविकास अधिकारी नानासाहेब राहींस, सरपंच पती वसंतराव हुमे, उपसरपंच रितेश मुनोत, तलाठी प्रवीण पाटील, पोलीस पाटील बाबासाहेब हरिश्चंद्रे, बाबू मिर्झा आणि इतरांनी जिल्हा परिषद शाळेमध्ये आश्रय दिला। यावेळी वैजापूरचे गटविकास अधिकारी श्रीकृष्ण ववेणीकर यांनी शाळेत पूरग्रस्तांची भेट घेतली आणि त्यांना धीर दिला। आपल्या लासूर गावामध्ये 1992 मध्ये जे पाणी आलं त्यापेक्षाही 2021ला जे पाणी आलं त्याच्यापेक्षाही भयंकर अशी पूर परिस्थिती निर्माण झाली। तिथं आपले गावाला जे नदीला खेटून जे लोक राहत्या त्यांचं पूर्ण संसार उद्ध्वस्त झाला। आणि जे शेतकरी आहे नदीच्या कडाला जे शेतकरी त्यांचे कांदे ढोरं बैल गुरं पूर्ण पाण्यामध्ये सगळं माल गेला। बैलाला म्हणजे व्यवस्था काहीच राहिली नाही। तर शासनाला अशी विनंती आहे की शासनाने ज्या लोकांची नुकसान झाली त्या लोकांना असं भरभरून त्यांना असं मदत करावी। रात्री 3 वाजेपासून जसं शिवना नदीला पाणी वाढायला लागलं तसं सरपंच मी स्वतः तलाठी आप्पा पोलीस पाटील आम्ही प्रथम मंदिरातून आणि ग्रामसुरक्षा यंत्रणेवरून सर्व नागरिकांना जागृत केले। त्यानंतर नदी काठावरचे जे हॉटेल व्यावसायिक आहे जे नवरात्राचे जे व्यापारी आहे दुकानदार आहे त्यांना पहिले रेस्क्यू केलं आणि नदी काठाबाहेर काढलं। त्यानंतर ज्या ज्या घरामध्ये पाणी शिरलं ते सर्व नागरिकांना सुरक्षित स्थळी इथं प्राथमिक शाळेमध्ये आणलं आहे या ठिकाणी आणि त्यांना जेवणाची पिण्याची पाण्याची व्यवस्था सुद्धा ग्रामपंचायतर्फे करण्यात आलेली आहे। या पूर परिस्थितीमध्ये शासनाच्या वतीने काय काय उपाययोजना करण्यात आल्या? हे मौजे लासूरगाव येथे शिवना नदीच्या पात्रावर असणाऱ्या लोकांना आज सकाळी 3 वाजल्यापासून ग्रामपंचायत आणि स्थानिक प्रशासनाने त्यांचं रेस्क्यू केलेलं आहे। त्यांना ज्यांच्या घरामध्ये पाणी शिरलं इथे जिल्हा परिषद शाळेमध्ये त्यांना थांबवलेलं आहे। त्यांच्या जेवणाची पाण्याची सर्व व्यवस्था इथे केलेली आहे। ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी आणि इतर लोकही इथे आहेत आणि राहेगाव ग्रामपंचायतच्या अंतर्गत येणाऱ्या सोनवाडी गावातीलही लोकांना इथे आणलेलं आहे। त्यांच्याही गावामध्ये पाणी शिरलेलं आहे। ह्या सर्व लोकांची इथे थांबण्याची जेवणाची आणि इतर व्यवस्था केलेली आहे। तर त्या अनुषंगाने आता परिस्थितीवर सर्वांचं लक्ष आहे। पूर परिस्थिती जशी नियंत्रणात येईल त्यानंतर शासनाच्या नियमाप्रमाणे पंचनामे वगैरे केले जातील। परिस्थिती झालेली असून घरातील सगळे वाहून गेल्यामुळे कुटुंब उघड्यावर पडलेले असून या ठिकाणी शासनाने त्वरित पंचनामा करून मदत करावी अशी अपेक्षा येथील गावकरी कुटुंबाच्या वतीने होत आहे। मी रमेश नेटके, NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर।